निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही। तुका मने आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही। पांडुरंगा करू करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम ऐश दे प्रेम काही कळा। शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर शरण शरण बांधलेले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही। शिवीकृत इथला भंग विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा अद्वैत प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु तुकोबाराय साध्य साधनाचा विचार सांगतात। आमच्या जीवनात जे साध्य मिळालं ते साध्य मिळविण्याकरता मी साधन काय केलं याचं चिंतन सांगतात किंवा तुकोबाराय या भंगात आपली श्रीमंती सांगतात। विठ्ठला भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं चालत असलेला नाम सप्ताह आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण भागवताचार्य शिवपुराणाचार्य विनायक महाराज सातव यांनी हा शिवेचा योग आणला। त्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव आहे। आमचे अशोक महाराज इतके मी म्हणलो महाराज मी त्या गावाला कधी गेलो नाही। ते म्हणले महाराज तुम्ही गेले नाही पण मार्गदर्शन करणारे वारकरी आहेत आणि गाव देखील वारकरी। पत्रिकेहून गावाचं ओळख होती। पत्रिका पाहिली पॉम्पलेट पाहिलं हे गाव पांचटे का गाव वारकरी हे पत्रिकेहून कळत। विठ्ठला आनंद वाटला की बाबा सगळी वारकरी मंडळी आणि त्याचं कारण आहे अधिष्ठान जे
वैकुंठवासी परमपूजनीय श्री संत लक्ष्मणगिरी महाराज जशी ज्ञानोबराची संजीवन समाधी आहे तशी त्यांची बाकीच्या समाध्या आहेत, पण त्या मुर्द्याच्या समाध्या आहेत. कशाच्या समाध्या आहेत? पण ज्ञानोबराची समाधी आणि लक्ष्मणगिरी महाराज यांची समाधी ही संजीवन आहे. आणि त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा जो उत्सव चालू आहे हा 26वा उत्सव आहे. या सेवेचा रौप्य महोत्सव गेल्या वर्षी झाला. 26वे वर्षे बऱ्याच दिवसाची सेवा आहे. आणि महाराजांनी त्यांच्याबद्दल सांगितलं की त्यांनी समाधी घेतल्यानंतर 6 महिन्याला समाधीचं बांधकाम तर ते जिवंत होते. जसे ज्ञानोबा आजही समाधीमध्ये जिवंत आहेत. ज्ञान देवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत असे विठ्ठला. लक्ष्मण महाराजांची समाधी संजीवन समाधी आणि त्या समाधी समोर हा उत्सव चालू आहे. महाराजांची शिवकथा चालू आहे. दरवर्षी भागवत असतं म्हणले आणि या वर्षी शिवकथा ठेवली. तो खोदकामामध्ये भगवान नागेश्वराची मूर्ती मिळाली. विठ्ठला. आता तुम्हाला काही बरेच लोक म्हणते जरा डिजिटल सप्ताह करा, असे लोक बरेच तराचे असते. पण तुम्ही कोणाचं ऐकू नका. हा जो चालू आहे वारकरी संप्रदायाला धरून चालू आहे. लक्ष्मण महाराजाला आवडणारा सप्ताह आहे. कारण ज्यांच्या निमित्तानं उत्सव चालला तो त्यांना आवडला पाहिजे. जर आपलं कीर्तन लक्ष्मण महाराजांना नाही आवडलं तर केवढं कीर्तन असलं, किती खर्च केला तर तो का जाळायचा का महाराज? आपण जी सेवा करायलो, ज्यांच्या निमित्तानं करायलो ती सेवा त्यांना आवडली पाहिजे. आता मी कीर्तन करायलो, हे 2 जण पखवाज वाजायले, हे टाळकरी गायन करायले, मग यांचा पखवाज लक्ष्मण बुवांना आवडाव का लोकांना आवडाव? लक्ष्मण माझं कीर्तन लक्ष्मण बुवाला आवडाव का लोकांना आवडाव? यांचं गायन लक्ष्मण बुवाला आवडाव का लोकांना आवडाव? आणि तुमचा सप्ताह त्यांना आवडाव का बाकीच्या लोकांना आवडाव? त्यांना आवडाव. यात शाल. अरे 1000 मूर्खांना आपल्याला नाव ठेवू द्या. बाईला गावानं मनगटावर तेल घालून बोंबलू द्या, पण बाईला नवऱ्यानं चांगलं म्हणा. ही शहाणी बाई. एका बाईला म्हणलं मावशी तुमचे मालक नाराज आहे जरा. ते म्हणले महाराज एकटे मालक नाराज आहे पण गाव खुश आहे ना. हिला येडी हळद म्हणायची, शहाणी नाही म्हणायची. बाई म्हणजे ही बाई घ्यायची नाही. बाई म्हणजे बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही. अरे असा परमार्थ करावा, असं नामस्मरण करावं, देव खुश व्हावा. कीर्तन जे करायचे, सप्ताह करायचे कशाला? देवाला प्रसन्न करण्याकरता करायचे. मग देव प्रसन्न कधी होईल? त्याला आवडणं असं कीर्तन केलं तर होईल. जर त्याच्या लोकाला आवडणं असं केलं, देव म्हणीने डोसक्यात का फाड घालू, गोळी घालू. एका बाईला म्हणलं मावशी सगळं गाव तुमच्या नावानं बोटं मोडतं. ती म्हणली महाराज सगळं गाव मनगटावर तेल घालून बोंबलू द्या, माझा मालक खुश आहे. तिला शहाणी बाई म्हणायचं. म्हणून लोकाला आवडणं असं कीर्तन करी जाऊ नये, देवाला आवडणं असं करी जाऊ. लोकाला आवडणं असा पखवाज वाजी जाऊ नये, देवाला आवडणं असा वाजी जाऊ. लोकाला आवडणं असं, आता इतरल्या लोकाला इतरल्यासारखं आवडतं, माजलेल्या लोकाला माजल्यावाने आवडतं. आपण तसं करू नये. आपण त्यांच्यासारखं, आपण देवासारखं करायचं. कारण पखवाज वाजायचा, गायन करायचं, कीर्तन करायचं, सप्ताह करायचा, याचं मुख्य फळ आहे तेने नारायण देईल भेटी. मुख्य मग धन मिळणं, मान मिळणं, प्रतिष्ठा मिळणं हे गौण फळ आहे. हे प्रारब्धावर आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धादी. अरे कोणती साधना करायची
करायची ती साधना करता नसतं, तर साध्या करता असतं. आता आमचे रामभाऊ आहे, यांचं नाव काय, शुभम महाराज आहेत. हे किती गोड पखवाज वाजते, म्हणजे फुकट गोड झाला का पखवाज, याला घासावं लागले का नाही. पखवाज पाहून येतो का ऐकून येतो, मी काय म्हणलो, पखवाज पाहून येतो, पखवाज पाहून वाजवता येतो का ऐकून वाजवता येतो, दोन्ही नाही. त्याला घाशी नाही लागत. कसं आहे राम, अरे घासून मी काही कायला जमत नाही. सेवा करावं लागते का नाही. मग ही जी साधना करायची तर कशा करता करायची, देव खुश होण्याकरता. कीर्तन करायचं कशा करता, लोक हसण्या करता, लोकांच्या मनाचं रंजन करण्याकरता नाही, देव खुश करण्याकरता. देवाला आवडणं असं कीर्तन करायचं. गायन करायचं अरे नाही लोकांना आवडायचं, लोक करतील काय, कोणा बोलायचं नाही का, गुतलं का लोक आपलं काही. देव खुश झाला पाहिजे, देवाला आवडलं पाहिजे. अरे मी कीर्तन करतो, मी का तुकाराम महाराज थोडाच आहे, मी पामर आहे, मूर्ख आहे, बद्ध आहे, पण आपला मूर्खपणा जावा, आपला पामरपणा जावा, आपला बद्धपणा जावा म्हणून देवाला प्रार्थना करायची, देवाला प्रसन्न करायचं. आणि देवाची कृपा झाल्यानंतर, साधूची कृपा झाल्यानंतर आपला मूर्खपणा जाणार. आपण आधीच मूर्ख आणि जास्तच मूर्खपणा करायलो, त्याची अवकृपा होईल. काय होईल, आपण आधीच कसे मूर्ख आहेत, आपण आहेत मूर्ख पण वाटतो शहाणे, मग कधी मूर्खपणा जाणार. असावा मूर्ख, वाटावा मूर्ख, म्हणजे होत असतो शहाणा. आहे मूर्ख, वाटत नाही मूर्ख, त्याला म्हणायचं शाबित मूर्ख. अरे मला कळत नाही, इतकं जरी कळालं तर अर्ध कळालं, पण मला कळत नाही हे बी ज्याला कळत नाही त्याला केव्हा कळत. माझा स्वर गेला इतकं जरी कळालं तरी त्याला स्वर कळाला. बेसुरगातून म्हणतो आपला हात कोणी धरीत नाही, तो कोण हात धरीत. स्वर गेला एवढं जरी कळालं तरी त्याला स्वर कळाला. कधी ना कधी तो स्वरात येणार, पण स्वर जाऊनही स्वर कळत नाही, मग त्याला कधीच कळत. मला कळत नाही इतकं जरी कळलं तरी काम झालं. कीर्तन पाहणं वेगळं, कीर्तन ऐकणं वेगळं, आणि कीर्तन अंगावर बांधणं वेगळं. कीर्तन ऐकून जर मूर्खपणा कळाला तर कीर्तन ऐकलं, आणि कीर्तन ऐकून मूर्खपणा नाही कळाला तर त्यांनी कीर्तन पाहिलं, आणि कीर्तन ऐकून मूर्खपणा केला, कीर्तन त्याच्या अंगावर बांधलं. आता कीर्तन करता आलं म्हणजे आम्ही का महात्मे नाही बुवा, आम्ही मूर्खच आहेत, बद्ध आहेत. आपला मूर्खपणा जावा म्हणून कीर्तन करायचं, आपला पामरपणा जावा, आपल्याला विषयीपणा यावा, आपला विषयीपणा जावा, आपल्याला जिज्ञासूपणा यावा, आपला जिज्ञासूपणा जावा, आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी म्हणून ही साधना आहे. कारण केवढं मोठं साधन केलं याला किंमत नाही. त्यांनी साध्य काय प्राप्त झालं, साध्यावर साधनाला किंमत असते. आमच्या गुरुजी सांगत असते, एका माणसानं 1000 जिशिप्या लावल्या, मोठा डोंगर होता, 12 महिने जिशिप्या चालल्या, त्या डोंगराचा भोगा केला, इतका पैसा खर्च केला, आणि सगळा डोंगर कोरल्यावर त्याच्यातून उंदीर काढला. साधन मोठं केलं, त्या साधनाला महत्व नाही. त्यांनी काय प्राप्त झालं, अरे 1.5 कोटी सप्ताहाला खर्च केला, पण काय फायदा झाला, लाभ काय झाला, याला किंमत आहे. किंमत त्याला आहे, साध्यावर साधनाला किंमत आहे. तुकोबरा म्हणतात, माझ्या जीवनात मी चिकाटीचा प्रयत्न केला, आणि ज्या कामाकरता प्रयत्न केला ते काम माझे झाले, म्हणून कौतुक वाटे झाले या वेचाचे. विठ्ठला आज आपल्याला मूर्ख लोकांनी किंमत देणार, आपल्याला आपण भोगतो, पण पुढे अवघड आहे मदन. म्हणून 1000 मूर्खाने किंमत दिल्यापेक्षा
एका शहाण्यानं किंमत आहे. लोकांच्या मतावर जाऊ नये. अरे जे लोक आज आपल्याला मानतात हेच लोक उद्या आपली टिंगल करतात. जे जे जन वंदिती तेच त्याची निंदा करती. विठ्ठला म्हणून आपली सेवा देवाला आवडेल. तुका मने देवा विनोदाचं गिऱ्हाईक ते तुकोबराकडे गेलं. म्हणलं महाराज आज जरा झटकेबाज कार्यक्रम होते. तुकोबरा म्हणले रताळू विनोद आमच्याकडे नाही. इराणी सांगाव्या रेमट कहाणी चित्तारंजवणी करावया. तुला विनोद करायचा ऐकायचा तर तमाशाला जाय. कीर्तनात विनोद नसतो. कीर्तनात सहज झाला तर विनोद, नाही तर अस्सल नसावा, फाजील नसावा आणि पांचट नसावा. विठ्ठला आणि त्याला कारण समाज आहे. आता जी जरा बिघड चालली ना याला कारण समाज आहे. तुम्ही जास्त पांचट बोललं की जास्त पैसे देता. गाणी म्हणल्यावर तर मग तर शिखरच 51,000 1,00,000 गाणे म्हणल्यावर. आणि अभंगाला धरून म्हणल्यावर म्हणते नवीन सुटलेला आहे लावा बोकायला. सेवाचे चरित्र देवाचं ही मर्यादा आहे कीर्तनाची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण बऱ्याच लोकांना विनोदाची कथा उडवते. आणि विनोद करणाऱ्याला तुम्ही जास्त पैसे दिल्यामुळं आता पुढची पिढी अभ्यास करायला तयार नाही. ते म्हणते अभ्यासूला कोण मानतं. झटकेबाज कॉमेडी कीर्तन. कीर्तन नाव दिलं कोणतं कीर्तन. काय सवय महाराज. अरे विनोदाचा बादशाह ही कुठे कीर्तन करायला पदवी असते का. म्हणावे त्या मूर्खा काय आता. तू खोबरा म्हणते अशा मूर्खाला काय म्हणावं ते के न जाणी मला कळत नाही म्हणले. किती अवघड आहे. अरे वेदांताचार्य असाव, वेदांत केसरी असाव, नामाचार्य असाव, भक्तिचार्य असाव, मीमांसाचार्य असाव. मला एक मोठे विद्वान होळचे भारतानंद स्वामी म्हणले सांगू दे बा तुमच्या कीर्तनकाराला अशा पदवी असाव का अशा असाव. म्हणलो आम्ही द्या म्हणतो का बाबा लोक देते ते. अरे लोक देऊ द्या पण लावून घेणाऱ्याला बी लाज वाटव ना. देणाऱ्याला तर वाटव लावून घेणारा बी. लोक बेस्ट म्हणते महाराज असं कीर्तन करता का नाही. धोपणच कीर्तन धोपण असतोय लगेच जाळच लागला पाहिजे म्हणतात ते. अरे कीर्तनात रडलं पाहिजे.
आपलं आयुष्य फुकट गेलं याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आता लोक आपण बावळटपणा केला याच रुडू आलं पाहिजे. हे कीर्तनात कळत असत. कारण कीर्तन का सामान्य का? अरे कथा त्रिवेणी संगम. तुम्ही प्रयाग प्रयाग का करता? कीर्तन हेच प्रयाग आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम. आणि जर तुम्ही देवाला आवडून असं कीर्तन केलं, पवित्र कीर्तन केलं, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती गाती ऐकती साध. मी कशा करता सांगायलो? केवढा मोठा सप्ताह केला, किती मोठं साधन केलं, याला किंमत नाही. त्या साधनानं मिळालं काय याला किंमत आहे. आपल्या सत्यातून एक माणूस मुक्त झाला, 10 माणसं माळकरी झाले, त्या सत्याला फल आलं. विठ्ठला सकाळच्या कीर्तना आमच्या एक माणूस माझ्याजवळ बसला आणि माझं इकडे पाहून भजन चाललं, त्याने तमाव खाल्ली. काय लाज आहे तुला? मग काय चव त्या सप्त्याला? जर कीर्तनात तंबाखू खाते, गांजावरून कीर्तन करते, दारू पिऊन भजन म्हणते, भजन करणे मंगळवाने नरका जाणे चुकेना. म्हणून तुकोबरांनी सेवा केली, देवाला आवडून अशी केली. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनात असा लाभ झाला, असं साध्य मिळालं. महाराज म्हणतात तुका म्हणे आता लाभ नाही या परत. तुकोबराने देवाला म्हणावं, देवा तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला? विठ्ठला आम्ही पामर माणसं आहे, आम्ही मूर्ख आहेत, आणि आमच्या सारख्याला एवढा लाभ. केवढा लाभ? जीव ब्रह्माचं ऐक्य होणं. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य होण्याकरता हा सप्ताह आहे. आणि जर नरदे मिळून हे जर झालं नाही तर बिगर शक्तीचा गाढविनात मार्ग पाहुनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्द बजाना उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा करंट आहे. दैवहीने जर ब्रह्मज्ञान झालं नाही तर. कारण अनेक हे ज्ञान नाही याच देही घडे देवाचे भजन. सुरदास म्हणतात अरे हिराईचा जन्म, हिऱ्यासारखा मनुष्य देह मिळाला. हिराईसा जन्म तुने व्यर्थ गवाया, ना सत्संग कियो ना हरिगुण गाया. सांग तुझी आई पुन्हा तुला जन्माला घालणार का? अरे ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, किती कोट रुपये दिल्यानंतर ती आई पुन्हा जन्माला घालणार. जननी तेरी तुझे फिरना जनेगी, अपना बनी तो फिर क्या बनेगी. आणि असत ज्ञानोबरायचं प्रमाणे अमोलिक रत्न जोडले रे तू. ज्या रत्नाची किंमत होत नाही असं अमोल किमतीचं रत्न. तुम्ही 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणा की बाबा आता तुमचं आवरलं, तुम्हाला 25 लाख घ्या आणि तुमचा एक डोळा द्या. पण त्या म्हाताऱ्याला 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला तो म्हणे तुला 50 घे पण तो आधी. अरे एका डोळ्याची किंमत होत नाही, एका किडनीची किंमत होत नाही, हृदयाची किंमत होत नाही. अमोलिक रत्न जोडले रे तुझ. का रे ब्रह्मबीज नवळ कसे तू का वळ करून घेत नाही. याच देही ओळखी आत्माराम विठ्ठला. मी चिकाटीचा प्रयत्न केला आणि केलेला प्रयत्न सफल झाला. एक क्षण मी वाया गेला नाही. तो काम में श्रम, तो काम में श्रम
मी परिश्रम केले, चिकाटीचा प्रयत्न केला, एक क्षण मी वाया गेला नाही. अवघा आला फळासी. काय झालं? लाभे लाभ. अरे पहिला लाभ मनुष्य देह मिळाला आणि प्रयत्नानं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड. जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. मी वासुदेव तत्वता या बोधावर मी आरूढ झालो. तुका म्हणे कैची कीव ओठे जीव निराळा. अरे जीव परमात्म स्वरूपे, जीव ब्रह्मेव ना परा. जीव हा ब्रह्म स्वरूपे असा मला पक्का बोध झाला. निश्चय चित्ती दृढ झाला. ठला अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आमच्या जीवनात जीवाचा आणि ब्रह्माचा जो भेद होता तो राहिला नाही. आता ते ऐक्य झालं. तत्त्वम अशी ते ब्रह्म तू आहेस असं गुरुमुखातून ऐकिलं. काना वचनाची भेटी. त्यांच्या वचनाची आणि माझ्या कानाची भेट झाली आणि मी त्या स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणले महाराज, एवढा लाभ होण्याकरता, एवढं साध्य मिळण्याकरता तुम्ही काय साधन केलं? महाराज अभंगाच्या निरंजनी आम्ही बांधली. कोणी बांधलं? आम्ही बांधलं. कुठं बांधलं? जिथं जन नाही तिथं बांधलं. निरंजनी आम्ही बांधलेले घर. माणसाला किंमत घरावून येते महाराज. कशावून येते? का बायका करण्यावून येते? अरे बायका कोणी करेन? होय रामभाऊ, घरावून किंमत येते. भगवान कृष्णानं 16,108 बायका केल्या म्हणून किंमत नाही आली. त्या बायकाची व्यवस्था लावली. एक एक महाल केला. भगवान कृष्णाला किंमत बायकावून आली का नसते? बायका तर कोणी करीन. आता मी 5-50 करीन पण देत नाहीत ना लोक. जरी लोकांना दिल्या एकीची सोय लावणं होईना तर बाकीच्या काय. एका बायकोची संगत घडली तेने तुझी महिमा बुडाली. तुमचा तणाना वाचला म्हणले एका बायकोनं. आपल्या एखादा 2 बायकावाला असेल, 3 बायकावाला तर नसेलच.
हे बाबा एखादा सगळी एकेका बायकोवालीच आहेत का नाही? इमानदारी सांगा, तुमचं बरं आहे का? जेवारी हातात धरून सांगा. हं? मरण भले परी काय अवकळ आहे. तुम्ही सांगा, आपण बायका केल्यामुळं आपली निश्चिंती झाली का निश्चिती झाली? मग नुसतं बायको करण्याला किंमत नाही, भगवान कृष्णाला किंमत आली. एका एका बाई करता एक एक महाल केला, गाव तयार केलं. गाव आणि कुठं केलं ते? एकानं डोंगरावर नाही, सागरात. रचेला गाव वैकुंठवासी गुरुनाम गुरुवृंदा महाराज सांगायचे, सागर किती खोल आहे. अरे काही काही ठिकाणी हिमालय बुडव इतकी खोली आहे. आणि द्वारका सागरात उभा केली. रचिला गाव सागराचे पोट. अरे आपल्याला 10 बाय 10च्या खोली करायची तर किती पिलर लागते? 4 पिलर लागतात. 4. आणि द्वारका किती पिलर वर केली? एका खांबावर उभा केली. कशी फुटिंग केली असन? खालची फुटिंग कुठं केली असन? रचिला गाव सागराचे फुटे. नुसतं बायका करण्याहून कपडे घालण्याहून किंमत नाही, त्याचा सन्मान करता आला पाहिजे. कपडे घालून फिरत दिसते, तिकडे बायको याच्या नावानं बोललं. ती घरी रांदा पोरे मरती उपवासी सांगे लोकापाशी थोरपण. एक माणूस जरा सत्या चांगला दिसत होता, कपडे भारीचे होते, हातात अंगठ्या होत्या. मी म्हणलं, पाटील तुमचं घर दाखिलच नाही बा आम्हाला, तू मोठे माणसं. तो म्हणलं, हो पुढे. आम्ही पुढे झालो, तो पळून गेला. काळ तोंडा जाय चुक नेवनिया घरा दाखवावे काय. काळ कीर्तनात आपल्या पदरचं कधी बोलायचं नाही. म्हणजे गुरुजी वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा घुले सांगायचे, बा संताचं प्रमाण दिलं पाहिजे, वेदातलं श्रुतीतलं प्रमाण दिलं पाहिजे, आपण बाजूला झालं पाहिजे. विठ्ठल घरावर किंमत देते माणसाला. आणि घर प्रत्येकाला लागत. मी शाळेत असताना 2 मार्काचा प्रश्न होता, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? त्या प्रश्नाचं उत्तर होतं अन्न, वस्त्र आणि निवारा. पोटाला पोटभर अन्न असावं, अंगाला अंगभर वस्त्र असावं, आणि राहण्याकरता आपल्या ऐपतीप्रमाणे आश्रमाचे स्थान उभी गुहा. विठ्ठला विना घराचा जीव राहू शकत नाही. माणूस जीव म्हटलं की त्याला घर लागतच. पण घराचे प्रकार आहेत. जीवाचं घर वेगळं, देहाचं घर वेगळं, संताचं घर वेगळं आणि देवाचं घर वेगळं. विठ्ठला आता आपण वाडे बांधले, मोठमोठे वाडे बांधले. हे घर कोणाचं बांधलं? आपले घर जे आहे, घरी आता आपण राहतो त्याच्यात, ते कोणाचे घर आहेत? बाबा सांगा ना, सांगा, सुकू दे. तुम्हीच अवसान तो भरायला म्हणे. आपण जे घर बांधले सर्वांसाठी येत, पण ते कोणाचे? जीवाचे आहेत का, देहाचे आहेत का, संताचे आहेत? तुम्ही आम्ही जे घर बांधले ते जीवाचे नाही, देहाचं घर. अरे जीवाचं घर आहे, पण जीवाचं घर काय? प्रत्येकाचा देह हे जीवाचं घर. प्रत्येकाचा देह, चिलटाचा देह त्या जीवाचं घर, मुंगीचा देह त्या जीवाचं घर, डुकराचा देह
त्या जीवाचं घर. विना घराचा जीव राहतच नाही. जीव म्हणला की त्याला काय लागत सांगा तुम्ही. एखादा जीव आहे पण त्याला देह नाही असं आहे का? मग प्रत्येक जीवाचं घर त्याचा देह, हे जीवाचं घर आहे. विना घराचा विना देहाचा जीव राहतच नाही. अरे विना जीवाचा देह राहील काही काळ. विना जीवाचा प्रेतात जीव आहे का? प्रेतात जीव नाही पण प्रेत देह नाही का? असं सांगा काही काळ मी जीव आहे पण देह नाही असं होत झालं. पंचमहाभूताचा देह हा जीवाचं घर आहे. आणि तुम्ही आम्ही जे घर बांधले ते देहाचे घर बांधले. तुकोबरा म्हणतात माझं देहगावात तसं घर होत. त्या झुळझुळीत भिंती वृंदावने तुळशीची. मी त्या घरात राहिलो, साधूची संगती केली, चिकाटीचा प्रयत्न केला आणि असं घर बांधलं की ज्या घरातून कोणी काढणार नाही. जसं लक्ष्मण बाबानं घर बांधलं. अरे संजीवन समाधी आहे ती, प्रेताची समाधी नाही म्हणून लहान समजायचं नाही. संजीवन समाधी. अशा घरात ते बसले की तिथून त्यांना कोणी काढणार नाही. आणि ते घर त्यांच्याकडे वेगळं नाही. आपण जे घर बांधले घर वेगळं आणि आपण घराहून वेगळे. पण लक्ष्मण महाराज ज्या घरात बसले ते घर आणि ते वेगळं नाही. विठ्ठला म्हणून असं घर बांधा की ज्या घरातून कोणी काढणार नाही आणि जे घर आपल्याहून वेगळं राहणार नाही. तुकोबरा म्हणले आम्ही बांधलं. महाराज आपण घर बांधल्यावर मी घर बांधलं म्हणतो. काय म्हणतो आपण? मी बांधलो. मग तुम्ही आम्ही कसं म्हणतात? म्हणजे आम्ही बांधलं म्हणजे माझ्या आधी ज्ञानोबरायने बांधलं, माझ्या आधी नामदेवरायने बांधलं आणि मग मी बांधलं म्हणून आम्ही म्हणतात. ज्ञानोबरायने कुठं बांधलं? जिथं आम्ही बांधलं निरंजनी. निरंजन म्हणजे हे अलग निरंजन नाही. निरंजन म्हणजे आमचे गुरुजी गुरुवारी चंद्रशेखर महाराज दगडूरकर सांगत असते, अंजन म्हणजे काळेपणा. जिथं अज्ञानाचा काळेपणा नाही असं शुद्ध ब्रह्म. आणि त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती हे निवृत्त झाली, जन नदीशेत येते. असं निरंजन ब्रह्म त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आमचं घर आहे. कारण निरंजन हे ब्रह्माला उद्देशून म्हटले. निष्कलम निष्क्रियम शांतम निर्वद्यम निरंजनम असं श्रुतीनं ब्रह्माला म्हटलेले. विठ्ठला हा जो निरंजन शब्द आला ना श्रुतीमध्ये तो ब्रह्माला उद्देशून आलेला आहे. कधी कधी एकांताला उद्देशून ज्ञानोबरा निरंजन म्हणले. वसो जैसा मोकाटू वारा जैसा फाटू फुटला जैसा पाटू निरंजनी. मृत्यूने आधा दिले ते निरंजन सेविले. इथं ज्ञानेश्वरी 13व्या ते शब्द आले तर ते एकांताला उद्देशून आले. विठ्ठला इथं म्हणतात निरंजन म्हणजे ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी. ज्ञानोबरायचं घर ज्ञानदेवा घर चिदान. अनंत भक्त राशी तरले वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानोबरायचं घर होत. ज्ञानोबरायच्या नंतर नामदेवरायचं घर होतं. कुठं होतं? ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपा ठिकाणी. परिपुनी परते घर
परी ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आमचं घर आहे. तेथे राहो निरंतर. अरे आपल्या वाड्यात आपण 100 वर्षापूर्वी नव्हतो आणि अजून 100 वर्षानंतर आपल्या घरात राहणार का? नाही राहणार. पण आमच्या घरात आता आम्ही कायम राहणार. निराकारी निरंतर राहील म्हणले महाराज. मग तुमचं कोणत्या देशात घर आहे? आमचा देश वेगळा, आमचं गाव वेगळं, आमचं घर वेगळं. जिथं राजे महाराजे घर बांधू शकत नाही. अरे राजे महाराजे सोडून द्या, जिथं ब्रह्मदेव इंद्र घर बांधू शकत नाही तिथं आम्ही बांधलं. कोणी बांधलं? आम्ही बांधलं. कोणता देश आहे? ज्या देशाला देशाची मर्यादा नाही, ज्या देशाला कालाची मर्यादा नाही, असा ब्रह्मदेश आहे. आणि त्या ब्रह्मदेशात आमचं गाव आहे. कोणतं गाव आहे? आता तुमच्याकडे जास्त नाव नाहीत महाराज, ते आमच्या भागात जास्त नाव आहेत. है की नाही रामा? रामा आमच्या भागातला आहे. हे खवणे बुवा, भिलपुरी, सुखापुरी, मोजपुरी, खोडेपुरी, संकनपुरी, सांगतपुरी, ढवळ अशा पुऱ्या आहेत. दहीपुरी, दूधपुरी, तीर्थापुरी हे आमच्याकडे पुरे आहेत. संकनपुरी, खणेपुरी आहे का नाही? आता रात्रभर पुऱ्या सांगेन मी तुम्हाला. अशा पुऱ्या आमच्याकडे गावाला नाव आहे. तसं महाराज म्हणतात आमची बी पुरी ब्रह्मपुरी वास करे. तुम्ही सांगा आता तुमचं गाव हे कोणतं आहे? मांडवा आहे ना? मांडका गाव आहे. मग ह्या गावात तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? 100 वर्षानंतर अजून राहणार का? मग मनात आहेत मग खरे आहेत का? अरे जी ब्रह्मगिरून निघाली नाही, जी समुद्राला मिळाली नाही, मधात दिसते ती खरी आहे का? ब्रह्मगिरी उन्नन निघे, समुद्री किरण रिगे, माझी दिशे वाहुगे मृगांबुजैसे. तसं आपण 100 वर्षापूर्वी नव्हतो. 100 वर्ष आपल्याला प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अनन्यभाव, अत्यंताभाव विठ्ठला. ज्याला देशाची मर्यादा नाही तो अत्यंत अभावाचा ज्याला देशाची मर्यादा आहे तो अत्यंत अभावाचा प्रतियोगी. ज्याला कालाची मर्यादा आहे तो प्राग प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी. आणि ज्याला वस्तूची मर्यादा आहे तो अनन्य अभावाचा प्रतियोगी. विठ्ठला. ब्रह्माच्या ठिकाणी न व्यापित्वा देशत्वांत नित्यत्वा नापि कालता न वस्तुतोपि सर्वात्म्या दांतम्य ब्रह्मनित्रिता. देशाने अंत नाही, कालाने अंत नाही,
वस्तूना अंत नाही देश काळ भेद मावळा देशानंत नाही कालानंत नाही ते ब्रह्म आणि आत्मा एक आहे असा आम्हाला बोध झाला आम्ही ब्रह्मस्वरूप झालो मग आता आम्ही अशा घरात राहिलो की त्या घरातून कोणी काढणार नाही अरे आपल्या देखत आपला वाडा पडल नाही तर वाड्यातून आपल्याला भावकीत लोक बांधून बाहेर काढणार दोन गोष्टी होणार का नाही आपल्या देखत एक भोग तरी जाईल नाही तर भोगता तरी जाईल देह पडल घर पडल नाही तर घरातून आपल्याला जावं लागल विठ्ठला विठ्ठला म्हणजे आम्ही अशा गावात घर बांधलं की तिथं कायम राहायचं ब्रह्मपुरी वास करणे अखंड पण आमच्या गावात जन्माचा विटाळ नाही मरणाचा विटाळ नाही फिटले सुतक जन्म मरणाचे विटाळ नाही त्या विटाळ अखंड सोवळी कोणताच विटाळ अरे विटाळ नाही आमच्या गावात भांडण नाही आमच्या गावात घोटाळा नाही आपल्या देशात आदर्श घोटाळा घोटाळ्याचं नाव आदर्श असा घोटाळ्याचा देश नाही घोटाळ्याचं गाव नाही आमच्या घरात आणि त्या गावात आमचं घर आहे म्हणलं मग तुमच्या घरात कोण राहतं आमचा बाप राहतो आमची आई राहते आमचा भाऊ राहतो आमची बायको राहते गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते कोण बाप धैर्य मेष पिता क्षमाच जननी शांती चिरम गृहिणी सत्यम सन्वयम दयाच भगिनी भ्राता मन संयमा गुरुवरे शेखर महाराज सांगत असते कोण बाप आहे धैर्य आमचा बाप आहे क्षमा आमची आई आणि शांती आमची बायको आहे कोण बायको कोणती शांती इकडी शांताबाई नाही अहंता ममता दौडुनी निज शांती वरिली कोणती वरिली निज शांती विठ्ठला अरे इकडे बाईनं सगळा ताप द्याला पण ही शांती आला शीतळ शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा फिटला पात ही आमची बायको धैर्य मेष्य पिता क्षमाची जननी शांती चिरम गृहिणी सत्य आमचा मुलगा आहे दया आमची बहिणी आणि मनाचा संयम हा आमचा भाऊ आहे भ्राता मन संयमा म्हणजे आश्रयाची व्यवस्था घरात शय्या भूमितलम पांघरायला दिशोपि वसनम खाला ज्ञानामृतम भोजनम विठ्ठला असं घर आहे आमचं आणि तुमच्या घरात कवा भांडणच आपल्या घरात नेहमी भांडणच का नाही
आपण लोकांना सांगत नाही झालं तू अंधारात तोंडात आण पण लोक देखत बोलू नको मला लग्न झाल्या माणूस आधारच चालते त्याला वाटतं मी एक मी दोन्ही मीच कारण ते महिना 2 महिने बायको त्याचं ऐकती 12 महिने चालत त्याचं समेराम्यानं 12 महिने झाले की हो बायकोच ऐकतो 3ऱ्या वर्षी दोघांचं भांडण शेजारी ऐकतो असं आमच्या घरात दुःख नाही दुःख ते कैसे नाही स्वप्न आमच्या स्वप्नात बी दुःख नाही सुखे बिनिज लोगा शून्य सारो असं आमचं घर नेहमी आनंद नेहमी आनंद नारायणी वसले घर कुठं घर आहे आमचं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आणि त्या घरात निरंतर आनंद आनंदाचे डोही आनंद नेहमी आनंद नेहमी सभायाभ्यंतरी अवघा परमानंद असा नित्य आनंद आमच्या घरात आमच्या घरात डासाची भीती नाही सापाची भीती नाही घराचा मालक घेऊ रस्त्याने येतो म्हणलं मालक इकडे कोण डास घर तो का डासाच आमच्या मामाच्या गावात एक वाडा होता वाड्यात झोपलं की अस्सल साप बाहेर यायचा वाड्यात झोपलं की साप बाहेर यायचा आणि मारायला पळालं की बेळात जायचा त्या माणसानं वाडा सोडून द्याला वाडा याचा का सापाचा वाडा बांधला सापाची भीती डासाची भीती आमच्या गोदावरीच्या काठावर 100 खानाचा वाडा दिवाबत्ती नाही लाईट नाही नवा बांधलेला वाडा ओस पाडा आम्ही कीर्तनाला निघालो कीर्तनाला निघाल्यानंतर विठोबा रुक्माई भजन चालू होतं मी चालतो कमिटीतले लोक माझ्या बरोबर होते मग त्या वाड्याकडून जाताना मला जरा ओसाड वाटलं तर मी म्हणलो पाटील हे वाडा कोणा जाऊ ते म्हणले तुम्ही चला लवकर महाराज चला पुढे चला आम्हाला लय तटी लागायची सो मी म्हणलो नाही एक आभंग घेऊ द्या पण हे वाड्याचं सांगा मला काय ते म्हणले महाराज तुम्हाला काय करायचं तुम्ही चला तुमचं कीर्तन करा पुन्हा फुलाची पाकळी घ्या तुम्ही तुमचं निघा पण मी म्हणलो नाही सांगितल्याशिवाय मी येणार नाही ते म्हणले महाराज तो आमच्या पाटलाचा वाडा आहे आणि त्याच्यात भूत आहे काय त्याच्यात मी म्हणलो काय मूर्ख आहे तुम्ही भूतगीत कुठं असतं का रे ते म्हणले महाराज असू नाही तर नसू वाडा त्या बोर्ड सोडून द्यायला तुम्ही तुमचं कीर्तन करा निघा मी म्हणलो मी जाणार होतो आज पण आज मी मुक्कामाला थांबणार आणि या वाड्यात थांबणार लोक म्हणले काऊन नादी लागले म्हणलो आम्हा हरिषाद असा काही भय प्रमाणले पाठ आमचे ते म्हणले महाराज आम्ही तुमची व्यवस्था करू पण तुमच्या बरोबर कोणी राहू नका आम्ही राहणार नाहीत मी म्हणलो अजिबात राहू नका तो का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ते म्हणले आता पाय बघतो हा करणं राहायचं तर मग त्यांनी त्या वाड्यात माझी व्यवस्था केली बास टाकली गादी टाकली पाण्याचा जग भरून दिला एक दिवा लावला म्हणजे महाराज मी येतो आता मी म्हणलो जा तुम्ही ती लोक बाहेर गेले महाराज असे दरवाजातून 9-10 जण होते आम्ही येतो म्हणले आणि बाहेर गेले आपोआपच कवाड लागलो वाड्याचं त्याही निवडलं नाही आणि मी तर गादीवर उठलोच नाही महाराज ते आम्हा हरिच्या दासा काही हे प्रमाण तर ध्यानातूनच गेले पाहिलं टपूतच मी म्हणलो सांगदेव त्याने दरवाजा वळला नाही तो आता लावलाच नाही कस काय पण पुन्हा मनाला समाधान केलं वारा आला असन लागला असेल आता 100 खानाचा वाडा आणि त्याचा दरवाजा वाऱ्याला जात असतोय पण झोप येईना बाजावर मग खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ कसा लागला असं
समाधान केलं मनाला, पण ते जाईना मनातून. तितक्यात आवाज आला वाड्यातून, भूक लागली, काय खाऊ. मला वाटलं कोणीतरी, आपण या कमिटी बरोबर तटीला लागलो तर या कमिटीतला कोणीतरी इथे लपला असेल आणि आपल्याला भिडीत असेल, म्हणून दिवा घ्यावा आणि कोपऱ्यामध्ये जाऊन पाहावा. म्हणून मी बाजून उठलो आणि दिव्याकडे चाललो. विनायक बाबा असा तिकडे कोपऱ्यातून हात हलत आला. मी दिवे लोक जाऊस तर दिवाळी झाला. आता कुठं बाजारावर बसता येईना, बाहेर जाता येईना. थोडा वेळ थांबलो मी. मग आता संशय गेला, आता माणूस नाही, इतका लांब हात माणसाचा असतो का कुठं. पुन्हा आवाज आला 5 मिनिटानं, ताण लागली, काय पेऊ. महाराज 2 टांगात अध्यक्षाच्या घरी गेलो मी. म्हणून सांगते हो, इथं राहण्यात मजा नाही. आणि तो अध्यक्ष मला झोपे घालून नेमकीच गेलते तिकडे. मी कडी वाजली, ते म्हणजे कोण आहे म्हणलं, चांगदेव. ते मला झोप तिथंच झोपात होते कुठं. दृष्टांत संपला. 100 खानाचा वाडा आहे, पण भूताची भीती, सापाची भीती, डासाची भीती. महाराज म्हणजे आम्ही घर बांधलं, निरंतर आनंद, भीतीच नाही मला. सुखे मी निजलोगा, करीता या सुखा अंत पार नाही लेखा. असं आमचं घरी तुमच्या घराचे असे मिस्त्री तरी कोण आहेत. आमचे सद्गुरू आमच्या घराचे मिस्त्री. तुमच्या घराचं मटेरियल विवेक वैराग्य समाधी. समाधीते षटक सवथिते देख मुमुक्षुता. मुमुक्षुते पुढे श्रवण मनन निधी ध्यासन ते पाहिजे की तत्वम पदार्थ शोधन साधने जाण अंतरंग विठ्ठला. घर का चिचुक्यावर होतं का. घर बांधायचं म्हणजे घर म्हणतं बांधून पाय. लग्न मिस्त्रीला खात्र असते. आपण म्हणून आपल्याकडे लाखांड रुपये महाराज त्याच्यात कडी जातं मिस्त्री सुरू करूच तर. मग आपण ते सुरू करा, ते लाख रुपये तर त्या पायातच जाते. मग आता पुढचं पैसा भेटत नाही, मिस्त्री ठेपा खात नाही, माझा रबलासारखं माणूस ताणत. आणि मिस्त्री आणच म्हणतो. मग कोण. आमचे सद्गुरू मिस्त्री. आमच्याकडे हे मटेरियल आहे, आमच्याकडे व्यावहारिक धन नाही, पण ह्या घरात धन घरी पांडुरंग अभंग हे सरे. असं आमचं घर आहे आणि त्या घरात आम्ही राहतो. आणि अशा घरात मग कशाची भीती आली. महाराज म्हणतात आम्ही कायम त्या घरात राहतो, कायम निराकारी निरंतर राहिलोशी. म्हणले महाराज जरा तुमचं आम्हाला अवघडच वाटतं. आपण जे घर बांधलं त्याच्यातच राहतो का दुसऱ्याच्या घरात राहतो. जे घर बांधलं त्याच्यातच राहतो. आणि समरस झालं तर त्या घरातच होतो का आपल्याच घरात, लोकांच्या घरात होतो, आपल्याच घरात समरस. पण तुकाराम महाराज जरा मला अवघड वाटतं. मला त्यांनी घर बांधलं निरंजनात, राहा लागले निराकारात, आणि समरस कुठं झाले अभंगाच्या
आता माझा अधिकार नाही बरं का, मला तुम्ही बोलायचं बी नाही. मला माझ्या मनाला वाटतं माझं डोकं चलत नाही म्हणा. तुकाराम महाराज थोडं चुकल्याने वाटतं मला. तुम्ही पहा तुम्हाला कसं वाटतं. तर आपण जे घर बांधलो त्याच्यातच राहतो, त्याच्याशी समरस होतो, त्याच्याशीच एकरूप होतो. पण तुकाराम महाराज काय म्हणते, घर कुठं बांधलं? निरंजनात. घर कुठे? मग राहणं कुठं असं? निरंजनातच असं ना. राहणं निराकारात. घर निरंजनात, राहणं निराकारात आणि समरस निराभासात. तुम्ही अभंग पाहिला त्यांचा आता. मग खरं आहे काय तुकाराम महाराजाचं? चुकलं की नाही? त्याच नाही. मग माझं चुकायलं काय? घर निरंजन. अरे तुकाराम महाराजाची चूक काढणारा कोण माईचा लहान आहे? आपलं डोकं लागत नाही म्हणा, आपली बुद्धी चालत नाही म्हणा, तुकोबरायची चूक काढणार. ते का गाजराचं माप थोडंच आहे तुकाराम महाराज. ते मोत्याचं माप आहे. मोत्याचं माप. मोत्याचं माप आहे. अरे गाजर विकणारी बाई गाजर शिल्लक घेत नाही, तर मोत्याच्या दुकानात गेला 2-4 मोती म्हणलं रिटर्न नाही द्यायचा का ते? तुम्ही सोनाराच्या दुकानात जा म्हणा बरं 2-4 तोळी टाका ना शिल्लक. देईन का शिल्लक? तू नाही ना. सोन्याचं माप आहे, मोत्याचं माप आहे. महाराज मी बाजारात गेलो एकदा. गेल्या पुढं गाजर दिसले. गाजर चांगले होते. मी त्या बाईला विचारलं, मावशी काय भाव आहे? त्या बाईला माझा स्वभाव माहित होता की हो काहीतरी कमी करणारच. ती बाई म्हणली महाराज 50 रुपये किलो आहे. ते 40च. ती काय म्हणली 50. मला वाटलं गाजर चांगले, मी भावच केला नाही. 50 तर 50 म्हणलो द्या किलोभर. त्या बाईनं बरोबर किलोभर गाजर मोजली. मग मी माझा स्वभाव दाखवला तिला मोजल्यावर. मी म्हणलो बाई मी तुमच्या बरोबर भाव केला का? ते म्हणले नाही केला. 4 गाजर अजून टाका शिल्लक. आता मोजल्यावर शिल्लक म्हणते रिकामी झाली का नाही? आधी किलोभर मोजून घेतली. म्हणलो 4 गाजर. त्या बाईनं 5 टाकले. किती टाकले? मग तर मी जास्तच खुश झालो, कारण फुकट खायची लय सवय ना आम्हाला. 5 गाजर शिल्लक टाकले खुश झालो. इतका प्रसन्न झालो की तो पुढचा दुकानदार पाहू लागला. तो म्हणला महाराज आज लयच प्रसन्न दिसायले. म्हणून 5 गाजर फुकट भेटले राव. ते म्हणले कस काय? म्हणलो त्या बाईनं किलोभर मोजून दिले आणि मी 5 टाका म्हणलो, तिने 5 टाकले. तो म्हणलं ठो मापावर माया. मला त्याच्या मापावर ठेवलं ते किलोभरच भरली. ते आमची खुशी तर निघून गेली. काय झाली? मग मी गार झालो. मी म्हणलो कस काय झालो हे असं? त्या बाईनं माझ्या समोर मोजले राव, किलोभर मोजले 5. ते म्हणला महाराज त्या बाईचं मापच 5 गाजरानं कमी आहे. विनायक महाराज गाजर विकणारी बाई जर गाजर शिल्लक देत नाही तर सोन्याच्या दुकानात 4 तोळे सोने मला टपून देईन ना देऊ. तसे मोत्याचं माप आहे. तो कोण घेतले? आपली बुद्धी चालत नाही म्हणा. त्यांची चूक आपण काढू शकत नाही. तुकोबरायची चूक आपण कोण काढणार? मी आमचे गुरुजी गुरुवरे शेखर महाराज विचारलं, महाराज मग हे कसं हो? घर बांधलं निरंजनात, राहा लागले निराकारात आणि समरस झाले निराभासात, ऐक्य पावले ब्रह्मरूपात. हे कसं? ते म्हणले निरंजन म्हणजे ब्रह्मच, निराकार म्हणजे ब्रह्मच आणि निराभास म्हणजे ब्रह्मच. विठ्ठला अरे वाटर म्हणजे पाणी, तोयम म्हणजे जलम म्हणजे तसंच आहे. विठ्ठला निरंजन अंजन म्हणजे काळेपणा नाही असं शुद्ध ब्रह्म. त्याचं नाव निराकार. जिथं आकार नाही, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, त्याचं नाव निराकार. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण नाही छाया, निराकार निर्गुण तो चिरगुण. आणि तिसरं निराभास. जीव साभास आहे, ईश्वर साभास आहे, ब्रह्म निराभास आहे. अविद्येत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव आणि मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर.
दोन्ही साभास आहेत पण ब्रह्म निराभास आहेत. तुकोबरा म्हणतात मी जीवाशी समरस नाही, मी ईश्वराशी नाही, तर मी ब्रह्माशी समरस झालो, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. म्हणले महाराज समरस झाले म्हणजे कसं, एक दृष्टांत सांगू आणि आपली सेवा समाप्त करू. आपला टाइम संपत आला होता. काय झालं, एक मनुष्य म्हणतो आणि जरा लहरी होता, त्यांनी काय केलं, मिठाची हत्तीन केली. कशाची, मिठाची हत्तीन केली. आणि लहरी म्हणला, ते म्हणला हत्तीन झाली आता, पण याला तळ्यात पोहायला न्यायचं. मग शेततळे केलेच होते, त्यांनी शेततळ्यात सोडली पोहायला. का, कोणती हत्तीन, मिठाची हत्ती. शेततळ्यात सोडली आणि काठावर बसला फेसबुक व्हॉट्सअपात, त्याच्यात रांगला तो 2 घंटे त्याला मिळत नाही. आणि ते फेसबुक पाहून कंटाळल्यावर तो म्हणला आपली हत्ती आता कोणत्या कडील निघाली असेल ती. नो हे सारिता लवण मिळविता ज्ञानोबराय वर्णन करतात. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, मिळेची ना माघारी. कुंजरी म्हणजे हत्तीन, कुंजरी म्हणजे लवणाची म्हणजे मिठाची, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, मिळेची ना माघारी परती जैसी. महाराज म्हणतात जशी ती मिठाची हत्तीन त्या पाण्यात समरस झाली, तसं मी निराभासी पूर्ण. कस, लवण मिळविता जळे काय उरले, समरस झालो. कुठं, निराभासी पूर्ण झालो समरस. ब्रह्म निराभास आहे आणि त्या ब्रह्म स्वरूपाशी समरस झालो. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. बरं चिंतने, पण आपला टाइम संपला. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि 1 मिनिटामध्ये 1 चरणाचा भाव सांगून आपली सेवा समाप्त करू. विठोबा अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आपला टाइम संपला. बरं चिंतने, काही लोक घर बांधित नाहीत, घरात राहत नाही, घराशी एकरूप होत नाहीत आणि घराशी समरस बी होत नाहीत.
असे काही आहेत का नाही? कोण आहेत असे माकड? माकड घर बांधतं का नाही? घरात राहतं का नाही? आता लांबून आपला तर सांगत नाही. माकड घर बांधित नाही, पण चिमणी म्हणली माकड दादा तू पावसाच्या आधी घर बांधलं असतं तर तुला पावसात कुडकुडायचं काम पडलं नसतं. मी पायाबरोबर सोचीनं चारा आणला आणि ज्या झाडावर तो बसला त्या झाडावरच मी खोपा केला. मला का हात येत का रे? माकड दादा म्हणली. चिमणी चांगलं सांगितलं का नाही? माकड म्हणला चिपडी कुठली? मला ज्ञान नाही गिन्यान. मला माकडाने चिमणीचं ऐकलं तर नाही, पण तिचा खोपा तोडून टाकला. तसे माकडाच्या जातीचं ऐकायचे नाही, पण आपलीच काही ती केल्याशिवाय नमानी माकड तुकोबरा म्हणतात, काही उपदेश ही कड. म्हणून माकडाला संग जाऊ नये. माकडाच्या जातीच्या लोका सांगू नये वर्म तुकोबरा म्हणले, जगी असू द्यावा भ्रम. काही घर बांधित नाहीत पण घरात राहतील असे कोण आहेत? घर बांधित नाहीत पण घरात राहतील. ऐका वेळात बरं आता सांगितलं तुम्ही, आता मी बहादूर समजे. काही घर बांधित नाहीत, घरात राहत नाहीत, पण घराशी समरस होतात. आता सांगा बरं, घर बांधित नाही रामा काय म्हणलो मी? घर बांधित नाही, घरात राहत नाही, पण घराशी तो त्याच्या नादात होतो. घराशी समरस होतात. कोण कोण म्हणलो? कुत्र. कुत्र नाही, कोकिळा. गुरुवरी चंद्रशेखर मला सांगत असते, कोकिळीने अंड दिल्यानंतर ती अंड उगविण्याकरता ती कावळ्याच्या घरात ठेवीत असते. मग कावळ्याचं घर तिनं बांधलं का? कावळ्याच्या घरात ती राहते का? नाही, पण आपलं पिल्लू तिथं असल्यामुळं त्या घराशी काय होती? समरस होती. विठ्ठला काही माणसं घरात राहिले, घराशी समरस झाली, आणि एकूण कोण संत निरंजनी आम्ही निराकारी निरंतर नारायणी वसले घर. तुका म्हणे नारायणी निरंजनी मिळलिया, त्या स्वरूपाला ते प्राप्त झाले. काही देवाच्या घरी गेले, काही देवाला आपल्या घरी आणलं, काही देवाचं घर झाले, आणि काही देवाला आपलं घर केलं. जाऊ देवाची या, हे देवाच्या घरी गेले. सुखे येतो घरा, देव घरी आणला. आणि काही ना आपलं शरीर देवाचं घर. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. आणि काही ना देवाला आपलं घर केलं. निरंजनी आम्ही विठ्ठला. एवढं घर बांधलं आणि लोकांना छोटं घर बांधलं तर लोकांना काय होतो? अभिमान येतो. महाराज म्हणले आम्ही असं घर बांधलं पण आमचा अहंकार वाढला नाही, अहंकार गेला. अभंगाच्या शेवट
बांधलं. अरे लोकांना थोडं घर बांधलं की अहंकार निर्माण होतो. आपल्या गावात आपल्यासारखं घर कोणाचंच नाही, अहंकार. पण आम्ही जिथं राजे महाराजे घर बांधू शकत नाही, जिथं जन नाही, असं निरंजन स्वरूप त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी घर केलं. पण त्या घरानं काय झालं, आमचा अहंकार गेला. जसं घर, जसं ब्रह्म शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावाने, तसं म्हणता झालो तदाकार नित्य शुद्ध. तदाकार झालो का, निराभाषी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अभंग घेण्याचं कारण एकच की महाराजांना सांगितलं की वैकुंठवासी परमपूजनीय संत श्रेष्ठ लक्ष्मणगिरी महाराज यांची संजीवन समाधी आणि त्यांची अवस्था या अभंगात महाराज सांगतात. त्यांचं घर निरंजनी होतं, ते राहाला निराकारात आहेत, ते निराभासाशी समरस आहेत आणि ब्रह्मस्वरूपाशी कृप आहेत. एवढं त्यांचं घर आहे, पण त्यांना अहंकार नाही. ते शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावाने म्हणतात निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ज्ञानेश्वर तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे, असा माझा आग्रह नाही. या जे बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचे, उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे, माझ्या बुद्धीचे दोष झालेले सेवा सद्गुरुचरणी, भगवत चरणी, संत श्रेष्ठ लक्ष्मणगिरी महाराजांची चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्ण देऊ. सगळेजण मांडी घाला, हाताला टाळी वाजवा. पुरुष मंडळी, महिला मंडळी मांडी घाला, हाताला टाळी वाजवा. आणि ज्या तुकोबरांनी हा बोध केला सगळेजण प्रेमानं तुकोबरायचं भजन. पुरुष मंडळी हात वर करा सगळे.
महाराजांच्या मूर्ती स्थापना वर्धापन दिनानिमित्त संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा आजचा सप्ताहाचा 6वा दिवस 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा एक महाराष्ट्रातील नामवंत असणारे कीर्तनकार आदरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तिपरायण गाथामूर्ती चांगदेवजी महाराज काकडे परभणी महाराजांनी अतिशय सुंदर चिंतनीय सेवा समर्पित केली। त्याबद्दल लक्ष्मणगिरी महाराज संस्थान आणि माणका ग्रामस्थांच्या वतीने महाराजजींचे त्या टाळीच्या गजरामध्ये स्वागत करायचे आहे। महाराजांचा संपूर्ण गाथा मुखोद्गत आहे बरं का। जगद्गुरु तुकोबरायचं गाथेचं पारण काहींच्या जीवनामध्ये घडत नाही, काहींचा अभंग पाठ होत नाही। ज्ञानोबरायचे हरिपाठ पाठ झाले तर मागचा अभंग पुढे आणि पुढचा मागे होते, पण महाराजांनी संपूर्ण गाथा आपल्या जीवनामध्ये कंठस्थ त्या ठिकाणी केलेली आहे। असे असणारे ब्रह्मनिष्ठ महाराज आपल्याला त्या ठिकाणी आज सेवेकरता लाभले। महाराजांचं चिंतन श्रवण करण्याचं सौभाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं। महाराजांच्या कीर्तनाकरता एकच तुकोबरायचं प्रमाण बोलतोय, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, असं महाराजांचं चिंतन आहे। म्हणून पुनश्च एकदा महाराजांचे हार्दिक आभार। महाराज या ठिकाणी आले म्हणून लक्ष्मणगिरी महाराज संस्थान माणका यांच्या वतीने आजची कीर्तनरूपी सौजन्य होतं। महाराजांचा सत्कार आदरणीय श्री हरिभक्तिपरायण हरिदास महाराज करतील। महाराजांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा असं मी महाराजांना विनंती करतो। तसेच सकाळची अन्नदानाची सेवा श्री शालिग्राम हिवरखडे माणका यांच्याकडून होती, त्यांनी आपला सत्कार घेण्याकरता समोर यायचं आहे। चला समोरच्या नावावर पटपट्या। त्यांचा सत्कार श्री सुनील भाऊ अवघे वर्णा करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या दोघे या समोर। वर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत लक्ष्मणगिरी महाराज की जय। हिवरखेडे काका यांचा सत्कार वगैरे काका करते। तसेच संध्याकाळचे अन्नदाते श्री कृष्ण सोळंके माणका यांचा सत्कार श्री भगवान घोराळे हिवरा बुद्रुक हे करतील। या दोघांनी समोर। तसेच आपल्या सप्ताहाकरता सर्व लोक गावातील आणि गावाच्या बाहेरून तन्मन धनाने सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभते असे श्री श्रीकृष्ण काकडे खुटपुरी यांनी स्वतः फिरून देणगी पावतीच्या रूपामध्ये 14,140 रुपये आपल्या सप्ताहाकरता वर्गणी स्वरूपामध्ये बाहेर स्वतः फिरून या वर्गणी करता जमा करून दिले। त्यांचा सत्कार आमचे श्री रवींद्र भाऊ राखोंडे करतील। तसेच समोर श्री कृष्ण भाऊ गोमटकार खुटपुरी यांनी सुद्धा फिरून स्वतः जाऊन देणगी पावतीच्या स्वरूपामध्ये 10,882 रुपये संस्थांकडे त्या ठिकाणी जमा केले। त्याबद्दल त्यांचाही सत्कार श्री हरिभक्तिपरायण आमचे आदरणीय लव्हाळे महाराज करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आपल्या मंदिरामध्ये आणि भक्तनिवासाच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहे। ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं संपूर्ण आपल्या मंडपामध्ये चालू असणारा हा भव्य कार्यक्रम आपण आपल्या मंदिरामध्ये सुद्धा पाहू शकतो। आलेल्या जाणाऱ्यावरती एक त्या ठिकाणी कॅमेरा लक्ष ठेवतो। माणूस कीर्तनामध्ये राहतो पण मंदिरामध्ये काय चाललं त्या घडामोडी आपण आपल्या बसल्या जागेवरती पाहू शकतो। म्हणून सीसीटीव्ही सेवा ज्यांनी त्या ठिकाणी समर्पित केली असे प्रफुल्ल भाऊ इंगळे यांचाही सत्कार श्री हरिभक्तिपरायण मनसुटे महाराज गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आपल्या बालगोपाळ मंडळीला उन्हाळ्याच्या शिबिरामध्ये येऊन स्वतः या ठिकाणी गायन पकवाजाचं मार्गदर्शन करणारे आमचे श्री हरिभक्तिपरायण
विनायक महाराज ढोले गुरुजी अलमपूर गुरुजी या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. गुरुजींनी सुद्धा आपला सत्कार घेण्याकरता या ठिकाणी यायचा आहे. गुरुजींचा सत्कार श्री हरिभक्तीपरायण लक्ष्मण वानखडे गुरुजी गोन्नापूर हे करते. ढोले गुरुजींचा सत्कार वानखडे गुरुजी करते. तसेच आपल्या मंडपाचे मी काल बोलून गेलो, दररोज सेवा अतिशय सुंदर. महाराजजींना सुद्धा सांगू इच्छितो, महाराजजी हा धर्ममंडप दररोज 2 ते 3 वेळा झाडून काढला जाते. बाहेर पटांगण सुद्धा बालगोपाळ मंडळी त्या ठिकाणी स्वच्छ करता. हा धर्ममंडप जे आपल्या गावातील तरुण मंडळी त्या ठिकाणी झाडून काढता, त्यांचंही या ठिकाणी श्री शुभम लोड, अविनाश घनोकार, गौरव क्षीरसागर, अमोल भाऊ करांगडे, गजानन भाऊ क्षीरसागर, श्रीकृष्ण भाऊ डाबेराव, राजू भाऊ खंडारे, विठ्ठल भाऊ क्षीरसागर, आनंद भाऊ क्षीरसागर यांचे सुद्धा या सगळ्या तरुण मंडळी करता एकदा जोराने टाळी वाजवा. कारण धर्ममंडप कथा संपली का लगेच झाडून आपल्या मंडपामध्ये हजर राहायचं आणि एवढा स्वच्छ मंडप त्या ठिकाणी तरुण मंडळी करता. पुनश्च एकदा त्यांचे हार्दिक आभार. तसेच श्री गजानन हिवरखेडे यांनी सुद्धा शेवटच्या पर्वाच्या महाप्रसादाकरता 5 क्विंटल गहू दिला, म्हणून त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोराने टाळी वाजवून त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. तसेच आज दिवसभराकरता महाप्रसादाकरता ज्या महिला मंडळींनी स्वयंपाकाची पोळेची सेवा केली असे श्री संत लक्ष्मणगिरी महाराज महिला भजनी मंडळ यांनी पोळ्यांची सेवा दिली, त्या महिला मंडळी करता सुद्धा एकदा टाळीच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. म्हणून अशी सर्व मंडळीची सेवा या ठिकाणी मिळते. म्हणूनच खऱ्या अर्थाने लक्ष्मणगिरी महाराजांच्या कृपेने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. उद्याची कीर्तन रूपी सेवा आपले कार्यक्रमाचे अधिष्ठान आपले मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य स्वामीजींची त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सर्वांनी मोठ्या संख्येने कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती.